Hello, my dear friends. Welcome to my UVC English YouTube channel. I hope all of you are happy, healthy, and be kind not only for human being but also all domestic animals such as cat, dog, cow, and other creature. तर बघा, आज आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचे काही सेंटेन्स इथं सॉल्व करणार आहोत की व्हेन शुड वी यूज सिम्पल प्रेझेंट टेन्स. Okay, so let's start. Here I write some sentences. So first sentence, choose the correct sentence of simple present tense. तर चार आपल्याला इथं सेंटेन्स दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला करेक्ट जे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे ते सेंटेन्स आपल्याला चूज करायचं आहे. सो फर्स्ट, ही विल हॅव लेफ्ट द प्लेस. सेकंड, he will have been leaving the place. Third, he had left the place. Fourth, he leaves the place. बघा फर्स्ट जे सेंटेन्स आहे, ही विल हॅव लेफ्ट. विल हॅव लेफ्ट आपल्याला काय इंडिकेट करते, तर हे सेंटेन्स फ्युचर परफेक्ट टेन्सचं आहे विल हॅव लेफ्ट म्हटल्यामुळे. देन सेकंड बघा, ही विल हॅव बीन लिव्हिंग द प्लेस. बघा विल हॅव बीन लिव्हिंग म्हणजेच काय, फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस टेन्स. देन नेक्स्ट आहे ही हॅड लेफ्ट द प्लेस, तर हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे हॅड लेफ्ट. अँड देन फोर्थ वन आहे ही लिव्ज द प्लेस, म्हणजेच काय आपला करेक्ट आन्सर कोणता येणार आहे, तर ऑप्शन नंबर 4 ही लिव्ज द प्लेस. बघा लिव्ज म्हटलेला आहे, हा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म दिलेला आहे, त्याला यस लागलेला आहे किंवा यस लागलेला आहे. बघा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला व्हर्बला यस किंवा यस लागतो. जेव्हा कधी लागतो, जेव्हा करता तृतीय पुरुष एकवचनी असताना. जसं आता तृतीय पुरुष एकवचनी म्हणजेच काय, ही सी इट असेल तर तेव्हा आपण साध्या वर्तमान काळात आपण क्रियापदाला यस किंवा यस लावत असतो. म्हणूनच आपलं सिम्पल प्रेझेंट टेन्स ऑप्शन नंबर 4. देन बघा सेकंड सेंटेन्स, लॉंग फिल इन द ब्लँक्स द इंडियन रिपब्लिक. लिव्ह, लिव्ज, लिव्हिंग अँड लिव्ड. तर ऑप्शन कोणता येणार आहे, लिव्ह. लॉंग, लॉंग लिव्ह द इंडियन रिपब्लिक, ऑप्शन नंबर फर्स्ट. देन fill in the blanks you. God, fill in the blanks you. Bless, blessing, bless and has blessed. बघा असे जे काही सेंटेन्स असतात जे त्रिकालबाधी सत्य आहे किंवा जे ऑलवेज येणारे आहे किंवा जे नेहमी आपण काय म्हणता येणार त्याला, जे आपण ऑलवेज त्याचा यूज करतो. जसं आता काही सवयी म्हणता येणार त्याला, नेहमीच्या काही सवयी असतात किंवा सतत घडणाऱ्या घटना. तसं आता आपण काय म्हणताना बोलताना काय म्हणतो आपण, गॉड ब्लेस यू. तर ब्लेसिंग म्हणतो का नाही किंवा ब्लेस पण नाही, म्हणजेच काय येणार आहे ऑप्शन नंबर 3 गॉड ब्लेस यू. देन बघा, ही विल नॉट गो टू स्लीप अनलेस यू फिल इन द ब्लँक्स हिम अ स्टोरी. बघा जे फर्स्ट सेंटेन्स इथं दिलेले आहे हे सिम्पल फ्युचर टेन्सचं आहे. आणि सेकंड जे आता आपण कालच्या मागचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये हा रूल सांगितलेला आहे. अनलेस किंवा इफ जर असेल सेंटेन्समध्ये आणि फर्स्ट किंवा सेकंड सेंटेन्स जर हे सिम्पल फ्युचर टेन्सचं असेल तर तेव्हा आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करायचा असतो. व्हर्बचा फर्स्ट फॉर्म ज्याला म्हणतात तो यूज करायचा असतो. म्हणजेच काय इथं येणार आहे, इथं टेलिंग, टेल्स, टेल अँड इथं काय आहे, टोल्ड. तर मग इथं ऑप्शनमध्ये काय येणार आहे, टेल. अनलेस यू टेल हिम अ स्टोरी. देन द बर्ड्स फिल इन द ब्लँक्स इन द एअर. फ्लाय, फ्लाईंग, फ्ल्यू, फ्लोन. बघा आता ही सुद्धा ही काय आहे, नेहमी घडणारे किंवा ऑलवेज पक्षी आपल्याला माहिती आहे कुठं आकाशात उडतात. तर म्हणजे अशा वेळेस सुद्धा आपल्याला जेव्हा साधे सेंटेन्स असतात त्यामध्ये सुद्धा आपल्याला व्हर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा असतो. म्हणजेच काय येणार आहे, द बर्ड्स फ्लाय इन द एअर. माय हेअर फिल इन द ब्लँक्स ग्रे. तर माझे केस कसे आहे, हॅज, हॅव, वेअर, इज. ऑप्शन कोणता येणार आहे याच्यामध्ये, इज येणार आहे. बघा हॅव हा परफेक्ट टेन्समध्ये आपण यूज करतो किंवा हॅज पण जेव्हा क्रिया पूर्ण झालेली असते. आता इज पण, आता पण हे सेंटेन्स आपला साधा आहे, साधा वर्तमान काळ इथे यूज केलेला आहे त्यामुळे आपल्याला इज घ्यायचं आहे. वेअर हे पास्टमध्ये आपण यूज करतो. देन नेक्स्ट सेंटेन्स, हिअर फिल इन द ब्लँक्स मिस्टर जोशी. कम, केम,
कम्स आणि कमिंग. बघा जेव्हा हिअर किंवा देअर अशा प्रकारचे जेव्हा सेंटेन्स असतात किंवा उद्गारवाचक जेव्हा सेंटेन्स त्याला म्हणतो आपण, जसं इथं आता उद्गारवाचक एक्सक्लेमेटरी मार्क शेवटी दिलेला आहे. हिअर फिल इन द ब्लँक्स मिस्टर जोशी. तर अशा जे सेंटेन्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करायचा असतो. म्हणजेच काय येणार आहे, हिअर कम्स मिस्टर जोशी. बघा सेकंड सेंटेन्ससुद्धा असंच प्रकारचा आलेला आहे. हिअर किंवा देहरचा सेंटेन्स जर असेल तर त्यामध्ये आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करायचा असतो. देअर फिल इन द ब्लँक्स द बस आणि एक्सक्लेमेटरी मार्क. गो, वेंट, इज गोईंग आणि गोज. तर काय येणार आहे इथं, देअर ब्लँक्स द बस म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 4 गोज. देन द अर्थ फिल इन द ब्लँक्स राऊंड द सन. बघा आता हे इथं सुद्धा ऑप्शन बघू पहिले आपण. इज मूव्हिंग, मूव, मूड अँड मूव्ज. तर यामध्ये बघा द अर्थ फिल इन द ब्लँक्स राऊंड द सन अशा प्रकारचे ते त्रिकालवादी सत्य असतात की ज्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही किंवा बदल होत नाही. तर अशामध्ये सुद्धा आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करायचा असतो. जसं आता द अर्थ मूव्ज राऊंड द सन म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 4. बघा आमच्याकडची लाईन गेली होती त्यामुळे थोडा अंधार दिसेल तुम्हाला. ओके, असू द्या, आलेली आहे लाईन. तर बघा नेक्स्ट सेंटेन्स आहे, ही फिल इन द ब्लँक्स दॅट प्लेस डेली. व्हिजिटेड, हॅड व्हिजिटेड, देन व्हिजिट अँड इज व्हिजिटिंग. बघा इथं ही आलेलं आहे. आताच आपण बघितलेलं आहे ही सी जेव्हा सेंटेन्समध्ये असेल तेव्हा आपल्याला काय घ्यायचं असतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स. म्हणजेच त्यामध्ये आपल्याला सब्जेक्टला व्हर्बला यस किंवा यस असतो. म्हणजेच काय येणार आहे, ऑप्शन नंबर 3 व्हिजिट्स. ही व्हिजिट्स दॅट प्लेस डेली. देन लास्ट बघा हे 2 सेंटेन्स राहिलेले आहेत. आय ऑफन फिल इन द ब्लँक्स दॅट मिस्टेक. अँड लास्ट वन आहे, आय शाल टेलिफोन यू व्हेन ही फिल इन द ब्लँक्स ब्लॅक. तर केम, कम्स, विल कम आणि शाल कम. तर मला असं वाटते की तुम्ही हे दोन्ही सेंटेन्स सॉल्व करू शकाल. आपण जे नियम बघितलेले आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचे त्यानुसार तुम्ही हे दोन्ही सेंटेन्स सॉल्व करू शकाल. So friends, I hope that your all concept about simple future tense will be clear. So thank you friends for watching my videos, and if you have any doubt, so please comment, and if you like my video then please comments. Your comments give me a great hope, and please like, share and subscribe to my channel. Thank you.